थळे लोणाड, निलेश थळे लोणाड, संदेश जाधव, संदीप दादा, हे सर्व ही टीम जे आहे ते प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करत आहे. रोहित जाधव देखील त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. उमेश चतुरे देखील आहेत. आणि हे जे सौजन्य लाभलेलं आहे ते मुकेश अनंता भोईर साहेबांकडून लाभलेलं आहे, जे प्रसिद्ध उद्योगपती आहेत भिनारचे. त्यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत. चला तर मॅचला सुरुवात होत आहे. सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत हायवे दिवे संघाकडून. निहांत 11 हायवे दिवे. कालचा दिवस त्यांनी अक्षरशः गाजवला होता. फार मोठं युद्ध असणार आहे सेमीफायनलचं. बिग मॅच. एका बाजूला हिमांशु पाटील आलिमगर एक्सप्रेस आणि दुसऱ्या बाजूला आर्यन भोईर दिवारत्न. हिमांशु पाटील विरुद्ध आर्यन भोईर असं बॅटल तर पाहायला मिळणारच आहे, परंतु इतर खेळाडू देखील तेवढेच जबरदस्त आहेत आणि त्याच्यामुळेच आपल्याला एक चांगली मॅच इथे पाहायला मिळू शकते. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी हा संघर्ष आता सुरू होत आहे. निहांत 11 हायवे दिवे आणि जरीमरी आलिमगर या दोन संघांदरम्यान. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होईल हिमांशु पाटील आलिमगर एक्सप्रेस. वळूयात थेट कॉम्बॉक्स मध्ये, तिथून ऐकूयात मोनिश पाटील यांचा दमदार आवाज. धन्यवाद. नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. जय बजरंग चषक 2025 आपण क्रिकेटचं दैदिप्यमान आयोजन पाहतोय आणि पहिली सेमीफायनलची मॅच तुमच्या डोळ्यासमोर. एका बाजूने जर पाहिलं तर जरीमरी आलिमगर संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये हायवे दिवे संघ पाहायला मिळतोय. निहांत 11 हायवे दिवे. दोन सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये दाखल झाले. डावकुरा आताचा बॅटर स्ट्रायकर एंडवर समृद्ध आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती आशिष आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाज आलिमगर एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं हिमांशु पाटील. महत्वाचं खेळाडू. आणि दोन्ही संघांचा विचार केला तर पहिल्या दिवसाचा अंतिम विजेता संघ, दुसऱ्या दिवसाचा अंतिम विजेता संघ, त्यामुळे दोन्ही संघ आपापल्या पोलमध्ये अंतिम विजेता होऊन आले. त्यामुळे एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मॅच सुरू करायची आहे हिमांशु. फक्त 15 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे असेल 3 षटकं कंप्लीट करण्याकरिता. 15 मिनिटांच्या आत जर 3 षटकं संपली नाहीत तर मात्र त्यापुढे जो काही वेळ खर्च कराल त्यामध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागेल. चला वळूयात मॅच कडे. हिमांशु पाटील आलिमगर एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं गोलंदाजीवरती आहे. आज संपूर्ण दिवसामध्ये गोलंदाजांचा खूप सारा बोलबाला आपण पाहिला. विशेष करून आपण चर्चेत आहेत गोलंदाज टेंभुर्णी संघाचे. टेंभुर्णी संघाचे गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. फायनल मध्ये आहे टेंभुर्णी संघ. बॉल आउट आपण पाहिला होता ज्यामध्ये टेंभुर्णी संघाच्या गोलंदाजाने यशने यष्टांवरती चेंडूला वेध घेतला आणि तदनंतर मेगा फायनलचा तिकीट मिळवून दिला. सेमीफायनल नंबर 1 आपण पाहतोय आणि यातला विजेता संघ मेगा फायनल मध्ये आपल्याला धडक देताना पाहायला मिळेल. कोणता संघ असेल जो टेंभुर्णीच्या विपक्षामध्ये 2 हात करताना दिसेल. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच केली जाईल ऑन. 2 सलामीचे बॅटर्स आणि हिमांशु पाटील तयार. व्हेरी फास्ट डिलिव्हरी. ओ पहिलाच बॉल हवेमध्ये खेळलाय. 3चा डाऊट खेळायचा होता. क्षेत्ररक्षक तिकडे जज करतायत. झेल ड्रॉप. 4 धावा. चौकार. पहिलाच बॉल. बोलूयात मॅच कडे पुन्हा. पहिल्या बॉलवरती कॅच सोडली होती. 4 धावा आल्या आणि तदनंतर इथे आता गॅप मध्ये चौकार आलाय. समृद्ध आहेत बॅटिंग वरती.
ज्याने पहिला 2 चेंडूवरती 2 चौकार जोडले. पहिला फटका ज्यावेळेस खेळले गेले कम्फर्टेबली नव्हते, झेल सोडली, 4 धावा आल्या, पण दुसरा इंटेन्शनली होता. ओ यावेळेस पहा बॅट स्विंग केलाय ऑन साइडला क्षेत्ररक्षक, तिकडे झेल टिपली नाही आणि गेल विकेट. विकेट क्रमांक पहिला 8 या आकड्यावरती पहिला धक्का बसताना आपण पाहिलाय. हिमांशू पाटील पहिला चेंडूवरती विकेट मिळवण्याची संधी मिळवलेली, क्षेत्ररक्षकाची साथ कुठेतरी नाही मिळाली, पण तदनंतर 2 चौकार आले आणि तिसरा चेंडूवरती विकेट पाहायला मिळाला. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 1 विकेट गमावताना पहिली सेमीफायनल चालू आहे आणि बॅटिंगवरती हायवे दिवे संघ 8 धावा फळकावर आहेत. क्रमांक 3 वरती नवीन बॅटर साहिल, जो स्ट्रायकर एंड वरती असेल. अर्ली धक्का बसला, 2 मोठेच फटके आले होते, 2 चौकार आलेले, तरी देखील तिसऱ्या चेंडूवरती देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. आता 3 षटकांची आपण मॅच पाहतोय, त्यामुळे कुठेतरी बॅटरने घाई देखील केली. डबल सिंगल देखील फार गरजेच्या होत्या पहिल्या 2 चेंडूवरती 8 धावा आल्यानंतर. ओलेग समोरती ठेवायचा होता, यष्टीरक्षक तर फंबल झाले, पण त्यानंतर इनफिल्डला पहा शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक क्विकली तिकडे आला आणि व्हाईट +1 अशा 2 धावा पाहायला मिळतील आणि 2 धावांच्या मदतीनं धावा फळकावरती प्रथमतः बॅटिंग करताना 1 विकेट गमावला गेलाय. 10 धावा फळकावरती आहेत. हिमांशू पाटील गोलंदाजीवरती पाहतो आपण. गोलंदाजी करताना षटक क्रमांक पहिलं, संपूर्ण दिवसामध्ये जी घेतलेली मेहनत होती ती आता रंग लावायची वेळ आली आहे. सेमीफायनलची मॅच आहे. तिन्ही संघांचा विचार केला तर तिन्ही संघ मातरबग आहेत. बोला तयार. हाफ ट्रॅकर थोडासा पाठी ठेवला यावेळेस चेंडू आणि त्यानंतर ऑप्शनच्या बाहेर अगदी वेगाने निघून गेले यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉटच्या स्वरूपामध्ये आणखी एक चेंडू आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर चौथा चेंडूचा खेळ समाप्त झालाय. प्रथमतः बॅटिंग करताना हायवे दिवे संघाला आपण पाहतो आणि त्यांच्या विपक्षामध्ये जरीमरी आलिमगड संघ. गोलंदाज तयार. ओ चेंडू क्रमांक 5 यावेळेस दांडी गुल, फलंदाज बाद. विकेट क्रमांक 2 हिमांशू पाटीलला मिळालेली ही दुसरी सफलता आपण पाहतोय. याआधी झेल बाद झालेले, पण आता यशांवरती फार वेगाने चेंडू हाताळला गेला आणि त्यानंतर क्लीन बोल्ड दांडी गुल झाली आणि 10 आकड्यावरती दुसरा धक्का बसताना 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. या षटकातील शेवटचा आणि अंतिमचा आता चेंडू. हिमांशू तयार. स्ट्रायकर एंड वरती बॅटर नवीन असेल सिद्धेश. समृद्ध गेले, आशिष परतलेत आणि आता सिद्धेश आलेत बॅटिंग वरती. स्ट्रायकर एंड वरती अर्ली विकेट दोन्ही गेलेत. धावा पाहिजे तशा आल्या होत्या, ज्या पद्धतीने किंवा ज्या इंटेन्शनने सुरुवातीला धावा पाहिजे होत्या तशा तर मिळाल्यात, पण विकेट देखील गमावलेत. पार्टनरशिप फार महत्वाची असते बघा. धावा तर येत राहतील, प्रत्येक बॅटर येणारा धावा कशा बनवायचं याच इंटेन्शनने मैदानामध्ये येतोय, पण तुम्ही जितकी चांगली पार्टनरशिप कराल तितक्या चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमची पारी पोटी करू शकता आणि धावा मग जास्त वेगाने बनवू शकता. कारण की अनेकदा पाहिलं की गोलंदाजांना विकेट मिळाला की मोमेंट शिफ्ट होतो आणि मोमेंट मिळाला की गोलंदाज मग अगदी पॉझिटिव्ह गोलंदाजी करतात, कॉन्फिडंट गोलंदाजी करतात. पदतालित्यामध्ये थोडेसे अडचणी पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूला सुरुवात केली जाईल. षटक क्रमांक पहिलं जे P1चं पाहतोय आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी हिमांशू पाटीलने आतापर्यंत 2 विकेट मिळवलेत. 5 चेंडू हाताळताना 10 धावा खर्च केल्यात. सिद्धेश आहेत स्ट्रायकर एंडवर. शेवटचा चेंडू. ओ सिद्धेशसाठी हा बॉल चांगला होता, कुठेतरी स्वतःची बॅट थांबवली गेली सिद्धेशने आणि त्याच दरम्यान षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना टीम निहांत 11 हायवे दिवे संघाची धावसंख्या 2 विकेट गमावताना 10 या आकड्यावरती.
या ठिकाणी सन्माननीय संजय भोईर साहेबांचं शुभ आगमन होत आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 10 धावा फलकावर चालू असलेला सामना उपांत्य फेरीची लढत आहे. सेमीफायनल मॅच जरीमरी आलिमगड विरुद्ध निहांत 11 हायवे दिवे. हायवे दिवे संघ प्रथम बॅटिंग करत आहे. षटक क्रमांक आता दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे. हिमांशूचा एक सक्सेसफुल षटक म्हणावं लागेल की पॉवर प्ले मध्ये पहिला 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतरचा कमबॅक खूप चांगला होता. 2 विकेट देखील त्यानंतर त्याने मिळवले आणि धावा फक्त खर्च केल्या त्या 10. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये आता गोलंदाजीवरती आपण गोलंदाज पाहतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्यांचे या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आहे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये रुजू असलेले सन्माननीय रवी गुळवी साहेब यांचं शुभ आगमन मंचावर होत आहे. जय बजरंग चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर. त्यांच्या समवेत दीपक गुळवी साहेब देखील आपल्यामध्ये जॉईन होत आहेत. त्यांची देखील उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय होतीच आणि ते आलेले आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत. दीप आलेत गोलंदाजीवरती षटक क्रमांक दुसरा घेऊन आणि पहिल्या चेंडूवरती दीपच्या विपक्षामध्ये एक सिंगल धाव आली आणि एका सिंगलच्या मदतीनं धावा फळकावरती जोडल्या जातात. 11-11 आकड्यावरती एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. मेगा फायनल साठी जाण्याची हे प्रयत्न आपण शर्तीचे प्रयत्न पाहतोय दोन्ही संघांच्या मध्यांतराने. अलिमगडच्या विपक्षामध्ये हायवे दिवे अशी आपल्याला मॅच पाहायला मिळते. थोडासा वेळ वाचवण्याचा देखील प्रयत्न करा. अजून मेगा फायनलची मॅच खेळवायची आपल्याला. दीप तयार. चेंडू क्रमांक दुसरा स्टंपवरती टाकला होता. यावेळेस टप्पा पडला आणि तदनंतर अगदी यष्टांच्या जवळनं चेंडू यष्टांवरती जाऊन आदळलाय चेंडू की काय. विकेट आहे. क्लीन बोल्ड. एक्झॅक्टली आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघूयात काय घडलंय. शफल केलं होतं बॅटरने, तदनंतर टप्पा पडला. शरीरावरती लागला चेंडू आणि तदनंतर यष्टांवरती जाऊन आदळला गेला आणि विकेट क्रमांक तिसरा मैदानाच्या बाहेर. म्हणून म्हणतात ना की क्रिकेटमध्ये जिद्द, चिकाटी, संघर्ष, मेहनत या गोष्टींची गरज असते, पण 1% तो लक फॅक्टर, नशिबाचा भाग देखील फार महत्वाचा आहे. आणि ते कुठेतरी नशिबाने साथ सोडली बॅटर पासून आणि तदनंतर विकेट पाहायला मिळाला. न्यू बॅट्समन चैतन्य. सन्मान्य मनोज हरड यांचं देखील आगमन झालंय. विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. दरम्यान समालोचक दक्ष पाटील यांच्या माध्यमातून टीम आलिमगड संघाला आणि त्याचबरोबर आमच्या आयोजन कमिटीला आणि आमच्या कॉम्बॉक्सला शुभेच्छा येतात. धन्यवाद दक्ष पाटील आलिमगड. एक सिंगल धाव तर बनवली आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतात जाऊन पोहोचला गेला. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला 12 आकड्यावरती. आपण या स्पर्धेमध्ये अगदी पहिल्या दिवसांपासून पाहतोय की मान्यवरांच्या मांदियाळी खूप साऱ्या अनेक सारे मान्यवर इथपर्यंत येऊन पोहोचलेत. आणि मग अशी देखील मी उल्लेख केला होता की बघा आमच्या आयोजकांवरती असलेला नितांत प्रेम आणि या स्पर्धेवरती असलेला नितांत प्रेम आणि अनेक साऱ्या मान्यवरांच्या मांदियाळी आपण या स्पर्धेमध्ये पाहिल्यात. आणि या सगळ्या मान्यवरांच्या अनेक मुलाचं मार्गदर्शन आपल्यापर्यंत आहे, म्हणून अशा प्रकारच्या आपण चांगल्या स्पर्धा भरवतोय. मॅचकडे वळतोय. 12-3 असा सध्याची परिस्थिती. लोवा फुल टॉस होता. एलिव्हेट केलाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. एक धाव तर बनेल आणि फेकी करेपर्यंत एका धावेवरती थांबावं देखील लागेल. आणि याच एका धावेच्या मदतीनं धावा फळकावरती आपण पाहतोय 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 आकड्यावरती. तेरा धावा फळकावरती आहेत 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. चेंडू क्रमांक 5वा दीप गोलंदाजीवरती. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये दीपला पाहतोय. 5वा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक तिकडे हिमांशू पोहोचतील. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली आणि बघा फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग. पाठी पाहत होते बॅटर की चेंडू एक्झॅक्टली कुठे फेकलाय, पण अपघात झाला असता, विकेट मिळाला असता, पण सुखरूपरित्या पोहोचलेत. आणि याच गोष्टीची आपण चर्चा सकाळच्या सत्रामध्ये देखील केली होती की बघा तुम्ही ज्यावेळेस आउटफील्ड मध्ये असता फिल्डिंग करताना, जेव्हा तुमच्याकडे चेंडू होतो तो 1 ते 2 सेकंद येत ना, ते फार महत्वाचे असतात. सन्माननीय रवींद्रदादा गोळवी यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे.
महाराष्ट्र पोलीस दलामध्ये रुजू आहेत रवींद्र दादा गुळवी आणि खऱ्या अर्थानं भावी सरपंच म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी साहेबांचं लाभलेलं आहे. गोलंदाज तयार. ओ बॅटची कडा घेतली, तदनंतर यष्टीरक्षकाच्या डोक्यावरनं इनफिल्ड मध्ये शॉट फाइंडचा खेळाडू अग्रेसिव्हली पुढे आला, पण अडवून फेकी करेपर्यंत 2 धावा बनवल्या आणि 22च्या स्वरूपामध्ये 2 धावा आहेत आणि षटक देखील बॅटला लागला होता, पण षटक कंप्लीट झालंय. सध्या उपांत्य फेरीची लढत आपल्या समोर रंगते. सेमीफायनल मॅच यानंतर शेवटचा सामना अर्थात फायनल मॅच पाहायला मिळेल. चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध केशव स्मृती टेंभवली. या स्पर्धेकरिता प्रथम क्रमांकाचं जे रोख रकमेचं पारितोषिक आहे ते आम्हाला लाभलेलं आहे. सन्माननीय सुरेश म्हात्रे साहेब अर्थात बाळ्या मामा, भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार साहेबांचे आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. द्वितीय क्रमांकाचं रोख रकमेचं पारितोषिक सन्माननीय पांडुरंग धर्मा पाटील साहेबांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. त्याबद्दल आपले देखील विशेष आभार. विशेष सहकार्य सन्माननीय रवींद्र दादा गुळवी, महाराष्ट्र पोलीस, आपले देखील विशेष आभार. BGR कॉम्प्लेक्सचे प्रोप्रायटर महेश मंत्री साहेब यांचे देखील विशेष आभार. प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या आकर्षक ट्रॉफीज तसेच मालिकावीराची ट्रॉफी आम्हाला इंजिनियर सन्माननीय विशू हेमंताबाई वसंत वाखारे साहेबांच्या माध्यमातून लाभलेले आहेत. त्यांचे देखील विशेष आभार. जयेश राणे साहेब आणि लवेश राणे साहेब यांच्या माध्यमातून कूलर देण्यात आलेले आहेत मालिकावीरासाठी तसेच बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरसाठी. त्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. थँक्यू सो मच. एक लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव आली आणि एकच धाव असेल. आमच्या ऑफिशियल स्कोर याच्याकडे लक्ष द्या. एकच धाव असणार आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 18 आहे. स्ट्रायकर एंड वरती बॅटर चैतन्य आणि गोलंदाजीवरती गोलंदाज प्रणय. ओ यावेळेस हातातून चेंडू निसटला होता आणि तदनंतर पाठवलंय चेंडूला नो बॉल आणि त्याच्यावरती 6. षटकार आलेला आहे आणि 200 रुपयांचं पारितोषिक देखील फलंदाजाच्या खात्यामध्ये जात आहे. माननीय श्री रवींद्रदादा गुळवी, महाराष्ट्र पोलीस यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक फलंदाजाला मिळेल. षटकारासाठी, चौकारासाठी 100 रुपये असतील. नो बॉल वरती 6 धावा आल्यात म्हणजे टोटल 7 धावा फळकावरती आणि आता धावा फळकावरती वेगाने वाढला जाऊन पोहोचला गेला 25. बेनिफिशियर ठरतील या धावा. पुन्हा एकदा खोलवर टप्पाचा चेंडू होता ऑप्शनच्या बाहेर. रनआउटची संधी देखील तिकडे असेल. स्ट्रायकर एंडला आता धोका. एकदा मेल आणि दुसऱ्या धावेची कॉलिंग मध्ये फलंदाज बाद झालाय. एक सिंगल घेतले आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये विकेट आपला गमावलं गेलं. धावसंख्या फळकावरती आहे टोटल 25 आकड्यावरती 26 आकड्यावरती धावा आहेत. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिला चेंडूवरती एक सिंगल आली प्रणयच्या विपक्षामध्ये. तदनंतर 9 चेंडूवरती 6 आल्या आणि तदनंतर 1+ रनआउट. फ्रीडचा चेंडू होता आणि रनआउटच्या माध्यमातून आपला विकेट गमावला गेला आणि नवीन बॅटर प्रितेश आता स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय. प्रितेशसाठी हा बॉल मोठा फटका तर खेळायचा प्रयत्न होता. ज्या पद्धतीने वेगाने प्रहार केला होता स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा धोका आहे यावेळेस आणि तदनंतर पंचांचा इशारा. चेक करूयात आपण, पण पंच सॉफ्ट सिग्नल कळवा तुमचा मैदानामध्ये. नॉट आउट, सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. एकदा आपण चेक करूयात आमच्या टीव्ही स्क्रीन वरती.
बरोबर आहे मी काय पीस काढल्याशिवाय तसा करू नको असा कुठला पण स्टँड मेटल आहे स्टील नाही पसारा वर डायरेक्ट शोच्या दिवशी कर मग तुझं करून बघ कंगार काय करू ना मग आपणच केला बांधला होता चला पंचांचा इशारा आलाय, फलंदाज आहे बाद, विकेट मिळेल. चला फलंदाज बाद आहे, एकच धाव आहे आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचला गेला 27 27 आकड्यावरती. तिसऱ्या पंचांची मांग केली होती, सॉफ्ट सिग्नल नॉट आउट होता, पण तिसऱ्या पंचांमध्ये अगदी क्लिअर होतं की ज्या वेळेस चेस्टांवरती चेंडू आदळला गेला त्यावेळेस बॅट आहे ती क्रीज मध्ये पोहोचली नव्हती, अगदी पाठी होती आणि त्याच्यामुळेच की काय टेक्नॉलॉजी 27 27 वरती 5 असं समीकरण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावा जशा हव्या तशा मिळाल्या. टीम हायवे दिवे अर्थात निहात 11 हायवे दिवे संघाला आपण बॅटिंग करताना पाहतोय, पण विकेट देखील खूप सारे गमावले गेले. एवढे विकेट जर गमावले नसते तर कदाचित परिस्थिती आणखी 5 धावांची एक्स्ट्रा असते, पण हरकत नाही, जे काय आहे तुमच्या वाट्याला तेच तुम्हाला फेस करावं लागेल. फुल टॉस होता, इकडे देखील प्रहार करायचा प्रयत्न होता. हिमांशू तिकडे पोहोचले, फेकी लगेचच 9 सेकंड आणि इथे विकेट जाण्याची शक्यता आहे. 1 रन प्लस रनआउट. करण आहेत, हवे तुमची आहे, उंची आहे. हिमांशू पोहोचतील तिकडे, दुसरे क्षेत्ररक्षक आहेत ते देखील पोहोचलेत, पण कॅच ड्रॉप आणि त्यानंतर धाव फळकावरती पाहावं लागेल. काय होतं एक्झॅक्टली मैदानामध्ये, पण जर धावा कळवा किती आहेत. 3 धावा आहेत. दरम्यान शुभ आगमन होत आहे दत्तगुरु महिला मंडळ भिनारचं. आमच्या सर्व माता भगिनींचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जय बजरंग चषक 2025 मध्ये दत्तगुरु महिला मंडळ भिनार या सर्व माता भगिनींचं येथे आगमन होत आहे. आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. धावा फळकावरती आहेत. 32 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. टोटल 4 जशा हव्यात 32 32 धावा वेगाने धावा आल्यात. 4 चेंडू झाले. 4 धावा घेतलेल्या आहेत. 4 धाव्यांच्या मदतीने 32 धावा आहेत फळकावरती. चेंडू क्रमांक 5वा. या षटकामध्ये खूप साऱ्या धावा आल्यात. 5वा बॉल यावेळेस पहा, आता प्रॉपर लेंथ आहे, चांगल्या लेंथ वरती आता चेंडू ठेवला आणि त्यानंतर षटक कंप्लीट झालंय.
षटकाचा खेळ समाप्त झाला आणि षटक समाप्तीनंतर जर बघितलं गेलं तर प्रथमतः बॅटिंग करताना धावसंख्या फळकावरती हायवे दिवे संघ प्रथमतः बॅटिंग करत होते आणि धावसंख्या फळकावरती जोडली गेली ती म्हणजे टोटल 32 विजयासाठी 33 धावांचा आव्हान असणार आहे. खरं तर आज आपण बघतोय की हायवे दिवे संघामध्ये आर्यनची अनुपस्थिती आहे. बॅटिंगमध्ये थोडी कमतरता जाणवली. आर्यनची कालचा दिवस त्यांनी गाजवला होता, तरी देखील एक fighting सोबत त्यांनी उभारली. Thank you. धावा फळकावरती 32 आहेत विजयासाठी 33 धावांचं आव्हान. 33 टार्गेट असणार आहे आणि हिमांशू पाटील याच्यासाठी सुवर्ण संधी आहे सलगच्या 3 षटकारांसाठी, अर्थात षटकारांच्या हॅट्रिकसाठी. सन्माननीय रवींद्रदादा गुळवी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. तेहतीस धावांची गरज आहे विजयासाठी. जरी मरी स्पोर्ट्स आलिमगड संघाच्या इनिंग्सला येथे प्रारंभ होणार आहे. सेमीफायनलचा सामना हायवे दिवे विरुद्ध आलिमगड. हायवे दिवे संघानं प्रथम बॅटिंग करत असताना 3 ओव्हर्समध्ये 32 बनवलेले आहेत आणि 33 धावांचं टार्गेट आहे फायनलमध्ये पोहोचण्याकरिता जरी मरी आलिमगड संघासमोर. 33 धावांची गरज असणार आहे. 2 सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये दाखल झालेत. हिमांशू पाटील आणि हिमांशूच्या समवेत आपण बॅटिंगवरती पाहतोय प्रणय पाटील आणि हिमांशू पाटीलची जोडी आणि गोलंदाजीवरती टीम हायवे दिवे संघाकडनं षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाजीवरती गोलंदाज आलाय हर्ष भोईर. हर्ष भोईर काल 2 सामन्यांमध्ये सामनावीर ठरला होता. शेवटच्या मॅचमध्ये देखील त्याची चांगली कामगिरी राहिली होती. त्या अगोदर एक हॅट्रिक देखील त्याने नोंदवलेली आहे या स्पर्धेमध्ये. भरपूर अपेक्षा असतील. पॉवर प्लेचं षटक फार महत्त्वाचं ठरणार आहे दोन्ही टीम्स करिता. प्रेक्षकांच्या माहितीसाठी केशव स्मृती टेंबोली संघ फायनलमध्ये पोहोचलेला आहे. 3 संघांमध्ये अगोदर आपण बॉलआउट बघितला होता आणि त्याच्यामध्ये टेंबोलीच्या यश नांदुरकरनं एष्ट्यांचा वेध घेतला. एकमेव गोलंदाज राहिला 3 संघांमधून आणि त्याच्यामुळेच आपण बघतोय की टेंबोली संघ फायनलमध्ये दाखल झालेला आहे. आज आर्यन संघात नाहीये हायवे दिवे टीमसाठी आणि त्याच्यामुळेच आपण बघतोय की
कुठेतरी एक आणखी गोलंदाजाला संधी मिळणार आहे. काल आपण बघायचो त्रिकूट जे होतं त्यांनी जबरदस्त कामगिरी केली होती गोलंदाजीमध्ये, ज्याच्यामध्ये हर्ष होता, पियुष होता आणि आर्यन. पण आज आर्यनची अनुपस्थिती, फलंदाजीमध्ये कुठेतरी कमतरता थोडीशी जाणवलेली आहे. मात्र गोलंदाजीमध्ये आर्यनची कमतरता जाणवणार नाही याची दक्षता तिन्ही गोलंदाजांना घ्यावी लागणार आहे. प्रतिषटक 11च्या सरासरीनं धावा बनवायच्या आहेत आलिमगड टीमला. चला मॅचकडे आपण वळत आहोत. 33 धावांची गरज असणार आहे गोलंदाजीवरती. गोलंदाज तयार झाला. षटक क्रमांक पहिलं घेऊन हर्ष भोईर आणि बॅटिंगवरती हिमांशू पाटील आणि त्याच्या समवेत प्रणय पाटीलची जोडी मैदानामध्ये. 33 धावा म्हणजे 11.00च्या अवरेजने धावा फळका बनवरती बनवायच्या. हर्ष भोईर लेफ्ट आर्म गोलंदाज पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज. स्ट्रायकिंग एंडला प्रणय. क्षेत्ररक्षणाची सजावट ऑफ साईडला 5 खेळाडू सर्व सर्कलच्या आतमध्ये आहेत. शॉर्ट थर्डमॅन, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ. ऑन साईडला 2 खेळाडू सीमा रेषेवर 2 सर्कलच्या आतमध्ये. पहिला बॉल, पहिलाच बॉल फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. दिसे आपण जरीमरी आलिमगड संघाला पाहतो आणि सागरदादा फार्म टीम यांच्या माध्यमातून ही पुरस्कृत केलेला संघ पाहतो आणि सागरजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून टीम जरीमरी आलमगड संघाला शुभेच्छा देखील आल्यात. धन्यवाद. चला मॅचकडे आपण वळत आहोत. षटकार आला आणि षटकाराच्या नंतर लगेचच एक सिंगल धाव आली आणि सिंगलच्या मदतीने स्ट्राईक देखील रोटेट झाली आहे. 33 धावांचा पाठलाग करायचा आहे, त्यामुळे 11.00च्या अवरेजने धावा फळकावरती बनवायच्या आहेत टीम आलिमगड संघाला. आणि त्यांना रोखण्यासाठी हर्ष भोईर गोलंदाजीवरती. पहिलाच बॉल बॅटचा रडारमध्ये मिळाला 6 आणि त्यानंतर एक सिंगल आली आहे. आता हिमांशू पाटील स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय. षटकारासाठी आपण बघतोय की 200 रुपयांचं रोख पारितोषिक आहे. फलंदाजांसाठी चौकारासाठी 100 रुपये आहेत. रवींद्र दादा गुळवी यांच्याकडून. बोलत यार हर्ष भोईर ताकुराताचा फलंदाज. जाता स्ट्रायकर एंडला हिमांशू. पाहावं लागेल कशा प्रकारची बॅटिंग करतोय. हो, हिमांशूसाठी शफल केले. बॉलला सरळ उडवलंय आणि सरळ पाठवलंय सीमा रेषा बाहेर. षटकार ठोकलाय पहिल्याच बॉलवर. षटकारासाठी 200 आहेत, परंतु हिमांशूसाठी सलगचे 3 आले तर आणखी 500 रुपये असणार आहेत. रवींद्र दादा गुळवी महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून. खूप सारे पारितोषिक लागलेत हिमांशूसाठी. हो, लेग स्टंपवरती फुलटॉस होता आणि त्यानंतर वाईड प्लस 4 पप्पू म्हात्रे यांचा हा संघ आपण बघतोय. निहांत 11 हायवे दिवे. कालचा दिवस त्यांनी गाजवला, परंतु आज प्रेशरमध्ये दिसत आहेत, विशेषतः या पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज. कारण पहिल्या बॉलवर षटकार आला, त्याच्यानंतर आणखी एक षटकार आलेला आहे तिसऱ्या बॉलवर. त्याचाच परिणाम आपण बघतोय की डाव्या एष्टीच्या बाहेर भरकटलेला बॉल होता. विकेट किपरला देखील बॉल अडवता आला नाही, त्याच्याकडून चूक घडली. 5 धावांचा बोनस मिळतोय जरीमरी आलिमगड संघाला. आलिमगड संघाची स्थिती आता फार मजबूत दिसते या सेमीफायनल मॅच मध्ये. 18 धावा फळकावरती जोडला गेलात आणि अवघ्या 3 चेंडूवरती 18 धावा आल्यात. म्हणजे असं म्हणावं लागेल की 3 चेंडूवरती 3 षटकार झालेत जणू की काय. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. पुढचा बॉल इथे उडवायचा प्रयत्न केलं, पण बॅट पासून आता दूर राहिला चेंडू. शफल केलं होतं. प्लॅन मनसुबदे जर बघितले गेले तर आडवा पट्टाचा फटका खेळायचा होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, पण चेंडूच्या मेरिटपर्यंत पोहोचू शकले नाही आणि त्याचमुळे की काय डॉट बॉल आलाय. पण सध्या असं म्हणता येणार नाही की मॅच अजून हातातून निसटले हायवे दिवेश संघाकडनं. एखाद दुसरा विकेट मिळाला तर मग मॅचवरती कब्जा करता येईल, पण त्यासाठी स्ट्रगल करावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. कमबॅक तर केलंय मागच्या बॉलवर हर्षनं. आणखी काही डॉट चेंडू किंवा विकेट त्याला घ्याव्या लागतील. हो हो, चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. दांडी 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 गोल.
बॉल होता हा हर्ष भोईरचा. परफेक्ट यॉर्कर. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय हिमांशू पाटीलचा. चारही मुंड्या चित केलंय फलंदाजाला. पहिला धक्का बसतो हिमांशू पाटीलच्या रूपात आलिमगड संघाला. एक षटकार जरूर त्याने ठोकला, मात्र त्याला चोख प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज हर्षने. आणि कमबॅक खूप चांगला केला हर्षने. जर बघितलं गेलं तर ज्या पद्धतीने पहिल्या 3 चेंडूवरती मोठे फटके आले होते, ज्या पद्धतीने लेंथ लाईन भरकटत होते, पण त्यानंतर सुधार केलाय असं म्हणावं लागेल की आता पलटवार देण्यासाठी तयार झालेत हर्ष. आणि म्हणतील की अजून इथून मॅच बाकी आहे. नवीन बॅटर स्ट्रायकर एंड वरती प्रणव आलेत, नवीन क्रमांक 3 वरती. 18 वरती एक अशी परिस्थिती पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त देखील झालाय. 33 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, पण महत्वाचा विकेट देखील मिळाला. हो, आणखी एक चांगला बॉल. पंचांकडे अपील आणि तदनंतर फिंगर आउट. आणखी एक बॉल बरोबर यष्टीवेधक होता, पाय मध्ये आला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता नवीन फलंदाजाने आणि तिकडे नवीन फलंदाजाचं देखील काम तमाम झालंय. बॅक टू बॅक दुसरा धक्का, जबरदस्त कमबॅक. पहिलं षटक समाप्त. धावसंख्या 2-18. 18 वरती दुसरा धक्का बसला. लगातारचे 2 विकेट पाहायला मिळाले आणि यावर लेग बिफोर विकेटची अपील पाहायला मिळाली होती. दरम्यान सलमान यांचं देखील आगमन झालेलं आहे. धनेश 11 कोकसे संघाकडून ते खेळलेले आहेत. आपलं सहर्ष स्वागत आहे. या पण आमच्या व्यासपीठावर. धनेश 11 कोकसे संघाचे सर्व पांडुरंग धर्मा पाटील साहेबांकडून आपल्याला द्वितीय क्रमांकाचं रोख रकमेचं पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे शतशः आभार. सलमान, आपलं हार्दिक स्वागत आहे. काय आता कलाटणी मिळताना दिसते या मॅचला. 3 बॉल्समध्ये 18 आल्या, मात्र शेवटचे 3 चेंडू निर्धाव आणि 2 गडी देखील बाद केले. कमबॅक करून दाखवलंय गोलंदाज हर्षनं. आणि आता 12 बॉल्समध्ये 15 धावांची आवश्यकता फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम आलिमगरला. नक्कीच कमबॅक खूप चांगला होता, कारण की टॉप ऑर्डरचे 3 बॅटर्स मधले 2 बॅटर त्याने माघारी पाठवलेत आणि ज्यामध्ये मॅचची गोल्डन विकेट हिमांशू पाटीलचा विकेट त्याला मिळाला. त्यामुळे मॅच मध्ये कलाटणी नक्कीच मिळेल. 18 वरती 2 अशी परिस्थिती आहे. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजीवरती गोलंदाज पियुषला आता आपण पाहतोय. हा देखील चांगला गोलंदाज आहे. चला, जास्त वेळ खर्च करता येणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. निहांत 11 हायवे दिवे संघ. 12 चेंडू 15ची मॅच अजून देखील रंगतीया. हा षटक महत्वाचा आहे. या षटकामध्ये कमीत कमी धावा जर दिला तर मग अंतिम षटकामध्ये एक फाईट करण्यासाठी धावा उरतील, पण त्यासाठी या षटकामध्ये मेहनत घेणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंडला प्रणय. ओहो, स्विच इट करण्याचा प्रयत्न. खोलो टप्प्याचा वेगवान बॉल होता, बीट करून गेलाय बॅट्समनला. विकेट किपरच्या हातात. पहिला बॉल डॉट. आता धावाच येत नाहीयेत. पहिल्या 3 बॉल्सवर 18 आलेले आहेत आणि तीच धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 18 या धावसंख्येवर अगदी स्थगिती धावसंख्येला लावलेले गोलंदाजांनी. समीकरण बदलत चाललेलं आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी, 15 धावांची अजूनही आवश्यकता. आज संपूर्ण दिवसामध्ये गोलंदाजांचा खूप सारा चर्चा राहिली. गोलंदाजांचा बोलबाला आपण खूप सारा पाहिलाय. प्रत्येक संघाचे गोलंदाज असू द्या, पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केलेला, ड्राईव्ह केले यावेळेस बॉलला आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला थोडीशी फंबलिंग झाली आणि त्याच्याच जोरावरती 2 धावा. बघा अजय सर, अशा प्रकारच्या एक धावा आता फार इम्पॉर्टंट आहेत आणि त्या रोखण्यासाठी तडजोड मैदानात दाखवावी लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा ही करावीच लागणार आहे. एक धाव लाख मोलाची ठरणार आहे, कारण हा सेमीफायनलचा सामना आहे. सन्माननीय बंधू भोईर यांचं आगमन झालेलं आहे. ग्रामस्थ भिनार, आपल्याला विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत. 2 धावा फळकावरती जोडल्या गेला. 2 धावेच्या मदतीने धावा फळकावरती 20 आहेत. अजून देखील 13 धाव्यांची गरज. ओलेग समोरती होता, लाईन थोडीशी भरकटले, शफल केला होता आणि बॅटर या चेंडूची वाट पाहत होता. चेंडू मागे मी म्हणेन की इंटेन्शन थोडंसं चुकीचं होतं, कारण की शफल केलेला हाफ ट्रॅकर चेंडू तितकासा बाउन्सी नव्हता आणि लेग स्टंप वरती ठेवलेला, त्यामुळे बॅकवर्ड स्क्वेअर लेग पूर्ण क्षेत्र खाली आणि वेग देखील फारसा नव्हता या बॉल मध्ये. त्याच्यामुळेच पुरेसा वेळ मिळाला होता फलंदाजाला. योग्य पोझिशन मध्ये सुरुवातीलाच तो आला होता, अर्ली पोझिशन मध्ये आला होता हुक शॉट खेळण्यासाठी आणि 6 धावा मिळवल्यात फलंदाज प्रणयने. चांगली बॅटिंग करतोय अंडर प्रेशर.
प्रणय. एक मोमेंट जो बनवत होते गोलंदाज तो आता या षटकारावरती तुटलाय असंच म्हणावं लागेल. 6 धावा तर आल्या आणि षटकाराने धावसंख्या देखील वाढली आहे. हो रिव्हर्स पुन्हा करायचं होतं पण आता पंचांचा इशारा की ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर चेंडू आणि म्हणूनच की काय लाईन ऑफ ऍक्शन चेक केली आणि वाईड चेंडू तिकडे घोषित केला आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 27 आकड्यावरती पुन्हा एकदा मॅच वळण घेते. 27 धावा फळकावरती जोडला गेला 33 सपाट करताना. फक्त 6 धावा दूर आहे विजयापासून. फायनलची फेरी गाठण्यापासून जरीमरी आलिमगड संघ. पुढचा बॉल घेऊन पियुष. हो पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या खूपच जास्त बाहेर. हा तर नो बॉल आहे. क्रीजच्या देखील बाहेर चेंडूची पिचिंग. पूर्णपणे प्रेशर आता गोलंदाजावर पाहायला मिळत आहे. अनिलजी राणे यांचं आगमन झालेलं आहे. यंग अँड डॅशिंग अनिलजी राणे, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. 5 धावांची आता गरज आहे आणि येणारा पुढचा चेंडू जो आहे तो फ्रीटचा आहे त्यामुळे एक संधी असेल बॅटरला मोठा फटका खेचण्यासाठी. हो यावेळेस पहा उडवलाय चलो मॅचला फिनिश केलं जाईल. टाटा बाय बाय म्हणणारा हा षटकार. दोन्ही इनिंग मध्ये या इनिंग मध्ये 3 षटकार आहेत. प्रणवच्या बॅटमधनं 2 आणि हिमांशूच्या बॅटमधनं 1 आणि समृद्धच्या बॅटमधनं 2 चौकार, चैतन्याचा 1 षटकार. पहिला इनिंग मध्ये टोटल आणि या मॅचचा हिरो अर्थात मॅन ऑफ द मॅच चला सामनावीराचा पुरस्कार आपण व्यासपीठावर देणार आहोत. सन्माननीय रवींद्र दादा गुळवी यांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्या माध्यमातून काही कॅश प्राइजेस देखील आहेत चौकार आणि षटकारांसाठी, ते देखील आपण देणार आहोत. ज्या खेळाडूंनी चौकार षटकार ठोकलेले आहेत त्यांनी व्यासपीठावर या. मॅन ऑफ द मॅच आपण डिक्लेअर करायचं आहे. मॅन ऑफ द मॅच आपण देत आहोत हिमांशू पाटीलला. गोलंदाजी करताना 2 विकेट घेतले आणि त्याचबरोबर बॅटिंग वरती 6 धावा देखील त्याने जोडल्या होत्या. सो हिमांशू पाटीलला इन्व्हाइट करूयात आमच्या व्यासपीठावरती, जिथे देणार आहोत त्याला मॅन ऑफ द मॅच. आलिमगड एक्सप्रेस हिमांशू पाटील ठरला या सेमीफायनल मॅच मधील सामनावीर. सन्माननीय रवींद्र दादा गुळवी यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी प्रदान करायची आहे. मॅन ऑफ द मॅच ची आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर्ड बाय भगवान भोईर साहेब आणि अमर भोईर साहेब, त्यांचे देखील विशेष आभार. वेल डन हिमांशू. कॅश प्राइजेस देखील आपण देणार आहोत. हिमांशूने देखील 1 षटकार ठोकला होता आणि 2 षटकार प्रणयच्या बॅटमधून आले होते. तर 600 रुपये आपण हिमांशूकडे देऊयात आणि प्रतिस्पर्धी संघाकडून देखील काही चौकार षटकार आले होते, त्या खेळाडूंनी देखील यायचं आहे.